आज जेवणात काय बनवू असे विचारल्यानंतर सगळेजण आपापली फरमाईश सांगतात. पण मस्त काहीतरी बनव असे सुद्धा म्हणतात. अशा वेळी मी तुम्हाला भाजी-पोळी नाही, पण अगदी सोप्या पद्धतीने हा पदार्थ कसा बनवायचा ते सांगते. सगळ्यात अगोदर आपण कांदा चिरून घ्यायचा. सगळ्यांना आपण म्हटलं की धिरडं आणि पोळी खाल का? तर सगळेजण नाकतोंड मुरडतील. पण असं जर तुम्ही करून दिलं तर इतकं आवडीने खातील. त्यामुळे तुम्ही काय करायचं, कांदा चिरून घ्यायचा, टोमॅटो चिरायचा, ढोबळी मिरची चिरून घ्यायची, बारीक चिरायची, उभी कट केली तरी चालेल, बारीक चिरून घेतली तरी चालेल. त्यानंतर एका भांड्यात 2 चमचे बेसन घ्यायचं. आपण ह्या चिरलेल्या सगळ्या भाज्या घालायच्या. लाल मिरची पावडर घालायची. तुम्ही हिरवी मिरची घातली तरी चालेल. 1 चमचा जिरे घालायचे, 1 चमचा ओवा घालायचा, थोडं चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित पाणी टाकून घट्ट पीठ मळून घ्यायचं. थोडं पातळ पीठ पाहिजे, आपली पोळी यात बुडेल असं. त्यामुळे हे सगळं तुम्ही व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तव्यावर काय करायचं, पहिले आपण धिरडं जसं घालतो तसं ह्याचं बॅटर टाकून घ्यायचं. जसं धिरडं बनवतो तसंच धिरडं बनवायचं आणि आपण जी पोळी केली आहे ती पोळी टाकायची. यासाठी शिळी पोळी असली तरी चालेल, खूप मस्त लागते. आणि आपल्या दुपारच्या जर पोळ्या उरल्या तर त्या संपवायच्या कशा, हा सुद्धा प्रश्न असतो आपल्यापुढे. त्यामुळे अगदी आरामात ह्या पोळ्या संपतील. त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा. खूप सोपी पद्धत आहे आणि लागतं पण खूप छान. तुम्ही हे सॉसबरोबर किंवा ग्रीन चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकतात किंवा तुम्ही चीज टाकूनसुद्धा खाऊ शकतात, बटर लावून खाऊ शकतात. मस्त लागतं, छान लागतं आणि वेगळा काहीतरी पदार्थ होतो. फक्त धिरडं करू का असं म्हटलं तर मुलं नाकतोंड मुरडतात. त्यामुळे हे धिरडं पण आणि पोळी पण आणि अगदी हेवी ब्रेकफास्ट किंवा जेवण होतं यात. त्यामुळे एकदा नक्की करून बघा. आणि रेसिपी जर आवडली तर प्लीज 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 लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तुम्ही व्हिडिओ लाईक किंवा सबस्क्राईब केल्यामुळे मी नवीन टाकलेली व्हिडिओ तुम्हाला लगेच नोटिफिकेशनमध्ये येते. त्यामुळे प्लीज लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला अगदी नक्की विसरू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला रोज सकाळ आणि संध्याकाळ जेवणासाठी काय करायचं, अगदी म्हणजे डोकं चालत नाही आपलं की आपण काय बनवायचं. त्यामुळे अगदी नवीन वेगळे वेगळे पदार्थ आणि सगळं घरातलं वस्तू वापरून तयार केलेले पदार्थ असतात माझ्या या यूट्यूब चॅनलला. त्यामुळे तुम्ही एकदा नक्की बघा. तुम्हाला जर आवडले तरच सबस्क्राईब करा. अगदी सोप्या पद्धतीने, म्हणजे तुम्हाला बाहेरून जास्त फार काही आणायची गरज पडत नाही आणि घरगुती पद्धतीने सर्व नाश्ता किंवा जेवणाचे प्रकार माझ्या यूट्यूब चॅनलवर मी टाकलेले आहेत. त्यामुळे तुम्ही नक्की बघा. आवडलं तरच सबस्क्राईब करा. लवकर भेटू आपण अशा छान नव्या सोप्या सोप्या रेसिपीज घेऊन. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला केलेले हे पदार्थ कसा झाला आणि मुलांनासुद्धा आवडला किंवा नाही. लवकर भेटू नवी रेसिपी घेऊन. तोपर्यंत तुम्ही मस्त ह्या गरम गरम नाश्त्याची किंवा जेवणाची मज्जा घ्या. चला तर मग बाय.